ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या समाजाची, आपल्या लोकांची, आपल्या माणसांची लूट थांबावी हाच माझा उद्देश आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा क्षण नक्की येतो, की तो एकदा तरी नवीन गाडी घेतो. त्याची फसवणूक थांबावी म्हणून मी ही व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि जितक्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तितकी करा. कारण की गोरगरीब जनता याची शिकार बनते. आपल्या मराठी माणसांसाठी आणि या गोरगरीब लोकांची लूट थांबावी यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करतोय. तुम्ही गाडी घेताय, खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा आनंदाच्या क्षणामध्ये आपण कधीच विचार करत नाही, की कोणते व्यवहार होत आहेत. खूप लोकांची अशी फसवणूक याच क्षणांना होते. कारण की आनंदाच्या क्षणांमध्ये आणि दुःखाच्या क्षणामध्ये माणूस कधीही पैशांचा विचार जास्त करत नाही. जेव्हा आपण गाडी घ्यायला जातो, तेव्हा या शोरूमवाल्यांनी काही शोरूमवाले आहेत असे, की ते अशी फसवणूक करत आहेत आणि ती कशा प्रकारची होते ते तर आपण बघूया. तुम्ही गाडी घ्यायला जेव्हा शोरूममध्ये जाता, तेव्हा त्यांना सगळ्यात आधी कोटेशन विचारता. ते तुम्हाला कोटेशनचा ब्रेकआउट देतात, कोटेशन काढून देतात. कोटेशनमध्ये तुमची एक शोरूम प्राईस आणि ऑन रोड प्राईस या दोघांचं कॅल्क्युलेशन करून एक फायनल अमाऊंट तुम्हाला सांगितली जाते. ऑन रोड प्राईस म्हणजे फायनल अमाऊंट असते. ठीक आहे, तुम्हाला ते सांगतो ऑन रोड प्राईस आणि एक शोरूम प्राईस म्हणजे काय आहे ते. जेव्हा एक शोरूम प्राईस म्हणजे काय, तुम्ही एखादी गाडी घेताय, त्या गाडीची मूळ किंमत जी कंपनीनी डिसाईड केलेली असते ती शोरूमवाल्यांपर्यंत आणली जाते. त्यांचा मार्जिन वगैरे त्यामध्ये सगळं इन्क्लूड असतो आणि ती गाडी म्हणजे एक शोरूम प्राईस. तुम्ही ऑन रोड प्राईस म्हणजे काय, तर ऑन रोड प्राईस म्हणजे त्यामध्ये RTO पासिंगसाठी चार्ज घेतले जातात, तुमचा इन्शुरन्स घेतला जातो आणि काहीच ॲक्सेसरीज तुम्हाला दिल्या जातात. हेल्मेट, कवर त्या टाईपमध्ये ज्या ॲक्सेसरीज असतात त्या सगळ्यांना इन्क्लूड करून ऑन रोड प्राईस बनली जाते. म्हणजे एखाद्या गाडीची किंमत जर ₹1,00,000 असेल आणि त्यामध्ये सगळं इन्शुरन्स, RTO पासिंग, तुमची नंबर प्लेट किंवा ॲक्सेसरीज, हेल्मेट, तुम्हाला कवर, काही अन्य ॲक्सेसरीज, स्पीकर्स वगैरे सगळं काही जे असतील ते इन्क्लूड करून तुम्हाला एक प्राईस सांगितली जाते. सांगितली जाते ती ऑन रोड प्राईस. ₹1,20,000 तुम्हाला ऑन रोड प्राईसची गाडी मिळते. ती टोटल अमाऊंट तुम्ही त्यांना दिलीत तर तुमची गाडी तुम्हाला मिळून जाते. ही झाली ऑन रोड प्राईस. ठीक आहे. एक शोरूम प्राईस आणि ऑन रोड प्राईसमधला कन्फ्युजन तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की विचारा. मी पुन्हा एक्सप्लेन करून देईन. तर ऑन रोड प्राईस जी असते ती तुम्ही पे करताय आणि तुमची गाडी तुमच्या दारापर्यंत येऊन जाते. ही झाली कन्सेप्ट क्लिअर. ओके. आता मेन फसवणूक कुठं होते, काही शोरूमवाल्यांकडनं ती एकदम चुकीची आहे आणि त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट करून सांगावा की ही गोष्ट चुकीची आहे की बरोबर आहे ती. ऑन रोड प्राईस तुमची ₹1,20,000 आहे पकडून चाला. उदाहरणार्थ तुम्ही फायनान्स करताय, तुम्ही हप्त्यांवरती गाडी घेताय, इन्स्टॉलमेंटवरती गाडी घेताय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. काही गोरगरीब जनता आहे ती त्याच्या मेहनतीच्या पैशांनी गाडी घेण्याचा प्रयत्न करते. छोटी छोटी अमाऊंट जमा करून त्यांच्या मेहनतीच्या पैशांनी महिनोमहिने काम करून ते एक डाऊन पेमेंटसाठी अमाऊंट जमा करते. समजा त्यांनी ₹30,000 ते ₹40,000 डाऊन पेमेंट, ₹30,000 डाऊन पेमेंट भरला आहे. तर ₹30,000 डाऊन पेमेंट भरल्यानंतर ₹1,20,000 ऑन रोड प्राईसची गाडी आहे. ₹30,000 डाऊन पेमेंट भरल्यानंतर ठीक आहे, फायनान्सनी 90,000 वरती लोन दिला पाहिजे. त्याचा काय व्याज असेल तो घेईल फायनान्सवाला. 90,000 वरती लोन बसला पाहिजे. EMI 90,000 वरती लागला पाहिजे. त्याच्यावरती व्याज असेल तो EMIमध्ये इन्क्लूड होऊन जातो आहे. त्याच्यामध्ये पूर्ण इन्क्लूड होऊन तो एक तुम्हाला व्याज सांगितलं जातो आहे. 3 वर्षासाठी असो, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी असो, जो काय असेल व्याजासकट ₹90,000 दिले जातात तुम्हाला फायनान्सकडनं. पण काही शोरूममध्ये अशा घटना बघायला मिळत आहेत की ₹30,000 डाऊन पेमेंट भरल्यानंतरही तुम्हाला ₹1,20,000 वरती तुम्हाला EMI बसतो आहे, फायनान्स होतो आहे किंवा चला ठीक आहे, ₹1,20,000 वरती नसेल बसत, कधी-कधी तर ₹30,000 भरून 1,00,000 वर फायनान्स बसतो आहे. मग ऑन रोड प्राईस तर ₹1,20,000 आहे ना. ऑन रोड प्राईस ₹1,20,000 आहे. ₹30,000 डाऊन पेमेंट भरला आहे. मग 1,00,000 वरती फायनान्स का होतो आहे? मग फायनान्समध्ये हा डिफरन्स काय येतो आहे? काही शोरूमवाले आहेत असे की मी सगळ्यांना नाही बोलत आहे, काही आहेत त्यांना बोलतो आहे. ठीक आहे. माझा उद्देश हाच आहे की गोरगरीब जनतेची फसवणूक ना व्हावी. ₹1,20,000 तुमची ऑन रोड प्राईस आहे, तर तुम्ही डाऊन पेमेंट जर ₹30,000-40,000 जर भरते कस्टमर, तर तुम्ही 80,000 वरती त्याला साहजिक आहे लोन मंजूर करून द्या, फायनान्स करून द्या. तुम्ही जर तो 1,20,000 मध्ये तर ₹40,000 डाऊन पेमेंट भरतो आहे आणि 1,00,000चा तर त्याला फायनान्स होत असेल,
तर त्याचं नुकसान आहे ना त्या गोष्टीमागं. तुमच्या ॲक्सेसरीजना काहीच इम्पॉर्टन्स नाही आहे. हेल्मेट, आता तुम्हाला खरी बात सांगा ना, तर कस्टमरला एकच गोष्ट सांगतो आहे, की हे जे हेल्मेट किंवा ज्या गोष्टी आहेत, या मार्केटमध्ये पण 500-1000 ला भेटतात. पण त्याची तिथे किती रुपये प्राईस लावली जाते हे पण बघा. कंपल्शनच्या नावाखाली खूप गोष्टी होत आहेत. कंपल्शनच्या नावाखाली होत आहेत. चला 4-5 लोकांचा ग्रुप बनवत आहेत आणि कंपल्शन ते दाखवत आहेत. हे कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. कंपल्सन असं काहीच नाही. फक्त बोलायची बात असते. मार्जिन यांना ऑलरेडी एक शोरूमवाल्यांना मार्जिन ऑलरेडी मिळालेला असतो. मला माझा उद्देश यामागे एकच आहे, की गोरगरीब जनतेची लूट न व्हावी, हाच उद्देश आहे. मेहनतीचे पैसे तुम्ही कमवा, तुमचंही मार्जिन आहे, तर तुम्हाला कंपनीवाला देऊन जातोय. एक शोरूम प्राईसमध्ये मार्जिन मिळून जातोय तुम्हाला. काय जो असेल तो, काही तुमच्या अमाऊंटमध्ये काही फिक्स असेल, तो मार्जिन मिळतोय शोरूमवाल्यांसाठी. मग तुम्ही तो एक शोरूम प्राईसमधून जेव्हा तुम्ही गाडी विकताय, तेव्हा तुम्हाला मार्जिन मिळतोय. एक्सेसरीज तुम्ही काही विकताय, हेल्मेट, कव्हर, काही अन्य एक्सेसरीज कारच्या असो, बाईकच्या असो, त्यातून तुम्हाला मार्जिन मिळतोय. मग तुम्ही त्यातून कमवताय, ठीक आहे. पण डाउन पेमेंटच्या बाबतीत तुम्ही ही गोष्ट नाही करू शकत. एखाद्या तुम्ही 500-1000 हेल्मेट तुम्ही 5000ला विका, 10,000ला विका, ते त्या कस्टमरवर डिपेंड आहे. तो घ्यायची किंवा नाही घ्यायची, तो त्याच्यावरती डिपेंड आहे ती गोष्ट. पण मला एकच बोलण्याचा उद्देश आहे, इन्शुरन्स पण काही ठिकाणी असं आहेत, की इन्शुरन्सवाले पण इन्शुरन्स काही विकतायत, तिथून तुम्हाला कमिशन मिळतोय किंवा तुम्ही आर-टी-ओ पासिंग आणि ती इन्शुरन्समधनं कमिशन मिळतोय किंवा एक्सेसरीज विकून तुम्ही पैसे कमवताय. ठीक आहे, त्या गोष्टी तुमच्या आहेत त्या आहेत. कस्टमरला परवडते त्या हिशोबाने तो करतोय. ठीक आहे, त्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट मला बोलण्याची आहे, की जो डाउन पेमेंट भरला जातोय, तो ऑन रोड प्राईसमधून कमी झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर फायनान्स झाला पाहिजे. ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण की गोरगरीब जनता, हा समाज आणि ही आपली लोकं यांची फसवणूक नाही झाली पाहिजे जास्त. या गोष्टीकडे माझा मेन फोकस आहे. तर प्रत्येकाने कोटेशन काढा, कोटेशनचा ब्रेकआउट करा, ऑन रोड प्राईस किती पडते तुम्ही बघा, प्राईस कंपेअर करा. आपल्या एरियामध्ये किती आहे, आपल्या एरियामधल्या आसपासच्या शोरूममध्ये प्राईस किती आहे, ह्या गोष्टी कंपेअर करा. प्राईस ब्रेकआउट केल्यानंतर ऑन रोड प्राईसमध्ये काही कमी करता येईल का, एक्सेसरीज चार्जेस किंवा इन्शुरन्स किंवा काय तुम्ही चेक करा. तुमच्या हिशोबाने तुमच्या परवडणाऱ्या दृष्टीने तुम्ही चेक करू शकताय आणि मग तुम्ही गाडी घेण्याचा विचार करा. आणि कारण की ऑन रोड प्राईस समजा 1,20,000 आणि तुम्ही 40,000 डाऊन पेमेंट भरताय, तर फायनान्स हा 80,000 वरती करा, तेव्हा तुमचा प्रॉफिट आहे. नाहीतर तुम्ही फायनान्स कराल 1,20,000 वरतीच, मग भयानक लॉस आहे त्या गोष्टीमागं. लक्षात घ्या. कारण की तुम्ही 1,20,000 ची गाडी घेताय आणि 40,000 डाऊन पेमेंट भरताय, तर फायनान्स हा 80,000 वरती झाला पाहिजे. लक्षात घ्या ही गोष्ट. फायनान्स हा 80,000 वरती झाला पाहिजे. एक वेळ चला ऑन रोड प्राईसपर्यंत, एक शोरूम ते ऑन रोड प्राईसपर्यंत फायनान्स होती नसेल, मग ते 20,000 तुम्ही डाऊन पेमेंटचे भरताय, प्लस अजून 20,000 भरताय. तुमचा फायनान्स हा ऑन रोड प्राईस वजा डाऊन पेमेंट इक्वल टू फायनान्स, हा फॉर्म्युला पाहिजे. या गोष्टीतून सावध राहा. काही शोरूमवाले चांगले आहेत, विश्वासू आहेत, त्यांच्याकडंच जा. प्राईस ब्रेकआउट करा, कोटेशन काढा, या गोष्टींकडे लक्ष लावा आणि खूप तुमची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करा. कारण की या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की गोरगरीब जनता ही मेहनतीने, कष्टाने पैसे कमवते आणि त्यांची लूट काही ठिकाणी अशी होते, की जी त्यांना माहिती नसते किंवा इन्फॉर्मेशन नसते आणि आनंदाच्या भरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ते ॲक्सेप्ट करून जातात. तर मला अशी लोकांची लूट थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा.